काय ना मित्रांनो, काळोख्या रात्री तो काजवा स्वतःच्या मस्तीत आणि धुंद अशा स्वतःमध्ये रमून खऱ्या अर्थानं त्या काळोख्या रात्रीमध्ये संचार करतो. आणि आपण त्या काजव्याला पाहिल्यानंतर आपलं सुद्धा त्याच्याकडे अट्रॅक्शन होतं. म्हणून मित्रांनो, एखादी गोष्ट खऱ्या अर्थानं आपण बी शिकली पाहिजे की आपल्याच मस्तीमध्ये राहून खऱ्या अर्थानं आपण प्रगती करणं गरजेचं आहे. आयुष्यात यश मिळवण्यासाठी आपण सज्ज आहोत आणि खऱ्या अर्थानं आता आपल्याला यश मिळणार आहे असं एखाद्या वेळेस वाटतं. पण आयुष्य अशा वेळेसच खऱ्या अर्थानं काही वेडी वाकडी वळणे आणतं की आपल्याला वाटतं की होत्याचं नव्हतं झालं. आयुष्य आपला पाडाव करतं, आपल्याला विचलित करतं. मित्रांनो, त्यावेळेस त्या काजव्यासारखं खऱ्या अर्थानं काळोख किती असू द्या, तो त्यातून आपल्या प्रकाशाद्वारे बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करा आणि अशी प्रार्थना करा त्यावेळेस की जणू काही सगळं देवावर अवलंबून आहे. आणि असं काम तुम्ही करा, असं कष्ट तुम्ही करा की सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे. असं जोमानं काम करा की तुम्हाला पाहिल्यानंतर समोरच्याला वाटलं पाहिजे की काय ऊर्जावान माणूस आहे. असं हुशारीनं काम करा, असं बारकाव्यानं काम करा की ज्याच्यामुळं तुम्ही तुमच्या त्या यशापर्यंत तुम्ही ठरवलेल्या प्लॅनद्वारे पोचाल. असं काम करा की तुमच्यासारखं उत्कृष्ट कोणी काम करणार नाही. मग बघा मित्रांनो, हाच मंत्र तुम्हाला खऱ्या अर्थानं बाहेर घेऊन जाईल. तो मंत्र पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, जोमाने काम करा, हुशारीनं काम करा आणि त्या कामामध्ये उत्कृष्टपणा आणून काम करा. निश्चितच तुम्ही विजयापर्यंत पोचाल.